नमस्कार. भारतात सत्ता ब्राह्मणांची, जे की बी जे पीचं राज्य आहे, बी जे पीचं केंद्रामध्ये सरकार आहे, बी जे पीचं महाराष्ट्रामध्ये सरकार आहे, इतर काही राज्यांमध्ये देखील सरकार आहे. अशा ब्राह्मणवादी आणि स्वतःला हिंदू समजणाऱ्या भाजपाने देखील तमिळनाडूमध्ये घात केला. होय मित्रांनो, आपण बोलत आहोत तमिळनाडूबद्दल. तमिळनाडूमध्ये इलेक्शन आहे. 6 एप्रिलपर्यंत हे फॉर्म भरण्याची मुदत होती. आता 23 तारखेला इलेक्शन असून तिथे 5 मे रोजी निकाल असणार आहे. आता या सगळ्या गोष्टींचा जर आपण परिपाक बघितला तर तमिळनाडू म्हणजे ब्राह्मणांचं राज्य असलं असं म्हटलं जात होतं. आणि त्याच राज्यामध्ये आता ब्राह्मणांना तिकीटच मिळाली नाही. काय सविस्तर जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेवटपर्यंत बघा. अगदी थोडक्यात 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण समजून घेऊया. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. बघा, तमिळनाडूमध्ये AIDMK जे जयललिता होते यांचा पक्ष, जयललिता स्वतः ब्राह्मण होत्या. आतापर्यंत त्या होते तोपर्यंत तमिळनाडूमध्ये ब्राह्मण उमेदवार मिळत होते. काँग्रेस हा एक मोठा पक्ष आहे. काँग्रेसने देखील ब्राह्मणांना तिथे तिकीट दिलेलं नाहीये. आणि जो सगळ्या जगात मोठा समजला जाणारा पक्ष आणि भारतातला देखील पक्ष म्हणजे भाजपा, ज्याच्यावर हिंदुत्वाचं वर्चस्व आहे, हिंदुत्वाच्या नावाने ते सगळीकडे आज हुकूमत गाजवत असताना आज त्याच भाजपाने देखील तमिळनाडूमध्ये एकही ब्राह्मण उमेदवार दिला नाही. फक्त जे विजय थलापती आहेत त्यांच्या पक्षाने 2-3 उमेदवार दिले. त्या व्यतिरिक्त आणि जे काही छोटे मोठे पक्ष आहेत त्यांच्यातील 1-2 उमेदवार, पण जे मोठे पक्ष आहेत त्यांनी एकानेही इथे ब्राह्मणांना तिकीट दिलं नाही. यामागची कारणं काय आहेत मित्रांनो, जर आपण थोडासा इतिहास मागे डोकावला तर त्याच्यात आपल्याला हे कळतं की पेरियार जे होते त्यांची एक चळवळ होती. त्यांची द्रविड नावाची एक चळवळ सुरू त्यांनी केली होती. या चळवळीचा मुख्य उद्देश काय होता तर जी जात संस्था आहे, समाज व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही एका जातीचं वर्चस्व असू नये. समाजामध्ये कुठलीही एक जात श्रेष्ठ आणि इतर जाती कनिष्ठ अशा समजू नये. ही जी काही जात व्यवस्था होती त्यातल्या त्यात खास करून ब्राह्मणांचं वर्चस्व असायला नको. मग ते शिक्षण क्षेत्रात असो किंवा सामाजिक क्षेत्र असो, राजकारण असो, सगळ्या ठिकाणी सगळ्यांना समान संधी मिळायला हवी. म्हणून 1930 पासून तर 1960 पर्यंत हे आंदोलन सुरू झालं आणि त्याचे पडसाद कुठेतरी आज आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. नक्कीच, कारण की कुठलीही गोष्ट जर तुम्ही आज सुरू करत असाल त्याचं फळ जे ते आपल्याला काही वर्षांनी मिळत असतं आणि तीच गोष्ट आज इथे आपल्याला बघायला मिळते. जयललिता या जोपर्यंत दिवंगत होत्या, जोपर्यंत होत्या तोपर्यंत त्यांच्या पक्षात देखील ब्राह्मण लोकांना संधी मिळत होती, पण आता देखील तिथे संधी नाहीये. मग याच्यातनं आपण काय शिकण्यासारखं आहे मित्रांनो, की समाजामध्ये कुठलाही एक पक्ष जो आहे तो एक पक्ष वर्चस्व ठेवून राहायला नको. आता हे जे काही म्हणजे ब्राह्मण समाज अगदी काही प्रमाणात असताना देखील भाजपाने असं का करावं, तर भाजपाला देखील हे समजून आलं की ही जी काही यांची वोट बँक आहे ही वोट बँक कुठेतरी कमी पडेल, कुठेतरी आपले जे काही कॅन्डिडेट्स आहेत ते कॅन्डिडेट्स निवडून येणार नाहीत, किंवा जे काही द्रविड आंदोलन होतं ते द्रविड आंदोलनाचा जे काही पडसाद आत्ता बघायला मिळतात ते देखील आपल्या पक्षाच्या उमेदवारांवर येऊ नये. आणि म्हणूनच हिंदुत्ववादी म्हटला जाणारा भाजपा पक्ष त्यांनी देखील माघार घेतल्याचं इथे आपल्याला समजतंय मित्रांनो. म्हणूनच आज ही जी काही तमिळनाडूमध्ये सुरू आहे हे देखील आता समाज माध्यमांमध्ये अशा देखील प्रतिक्रिया येत आहेत की जे तमिळनाडूमध्ये घडलं ते महाराष्ट्रात का घडत नाहीये. महाराष्ट्रात देखील त्याच लोकांची सत्ता आहे. अगदी बोटावर मोजण्या एवढे जे काही लोक आहेत ते आज महाराष्ट्र चालवत आहे. महाराष्ट्र सोडा आज संपूर्ण भारत ते लोक चालवत आहे. याच्यावर देखील काहीतरी होणं अपेक्षित आहे, पण ते होईल. कुठलीही गोष्ट होत असताना हळूहळू ठिणगी पडते आणि मग ते ठिणगीचं आगेमध्ये रूपांतर होतं. तसंच काही दिवसात देखील होऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं ह्या निर्णयावर, ही जे काही बदल होताना दिसत आहे तमिळनाडूमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रात देखील व्हायला पाहिजे का? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.